सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध असणारे कराळे सर आपल्या सोबत आहेत, ते मोर्चात सहभागी झालेत। सर काय काय तुम्ही घेऊन आलाय, काय तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे का शेतकऱ्याले हे देवाभाऊचं सरकार, अजित भाऊचं सरकारनं, एकनाथ भाऊच्या सरकारनं पूर्ण फसवलं आहे। ह्या चोट्ट्यानं 1 रुपयात आम्हाला कृषी विमा देत होता, तोही बंद केला। शेतकऱ्याची कर्जमाफी देईन 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 3 वेळा बोमलला देवाभाऊ सभेत, आणि एकही वेळा कर्जमाफी आम्हाला 3 वेळा नाही पाहिजे, 1 वेळा द्या। या सोयाबीनवर आमच्या विदर्भात तांबेरा नावाचा रोग आला आहे, व्हायरस आला आहे येलो मोजॅक, आणि यानं पूर्ण सोयाबीन खराब झाली अति पावसामुळे आणि त्या व्हायरसमुळे। आता 1 रुपयात विमा असल्यावर बी पाण्यात पावसानं खराब झाली तर सोयाबीनचे पैसे भेटते, पण कोणताही व्हायरस मागच्या 3 वर्षापासून व्हायरस येऊन राहिला तर त्यानं शेतकऱ्याची नुकसान भरपाई पीक विम्यात भेटत नाही। आणि दुसरी गोष्ट, मोदी सरकारनं कापसावर जे आयात शुल्क शून्य केलं, 11% शून्य केल्यामुळे शेतकऱ्याच्या कापसाचे भाव पडणार आहे। जे 8,000 हमी भाव आहे मोदीनं डिक्लेअर केलेले, ते 8,000 शेतकऱ्याला भेटत नाही। त्याच्यानंतर निर्यात धोरण ना आयात धोरण याच्यामध्ये टोटली तफावत आहे। शेतकऱ्याची कर्जमाफीसाठी म्हणजे शेतकरी आत्महत्या करून राहिले, अक्षरशः पूर्ण सोयाबीन गेलं विदर्भातलं। हे कांद्याचे रेट कांद्याला भेटून नाही राहिले, दुधाचे 4 ते 5 रुपये कमी करून टाकले शासनानं इलेक्शनच्या अगोदरच। आणि हे सरकार म्हणजे शेतकऱ्याला लुटाचं काम करून राहिले, शेतकऱ्याचं मतदान घेतलं आणि या शेतकऱ्याला फसवलं। म्हणून शेतकऱ्याच्या वेशात आलो आहे, शेतकऱ्याची भूमिका मांडण्यासाठी। चिखल लागलाय सगळा, पडला का काय कुठं? नाही पडलो नाही, सोयाबीन आणायला गेलो होतो एका शेतात। तुम्ही कांदा बटाटा हे सगळे यामध्ये वांगी आहे, आमच्या हातात गांजरच दिलं ना, गांजर कुठं आहे रे? त्या देवाभाऊच्या सरकारनं, ठीक आहे, देवाभाऊच्या सरकारनं आमच्या हातात गांजरच दिलं आहे। म्हणजे इलेक्शनच्या अगोदर लंबल्या गोष्टी तानाच्या मार, ठीक आहे, 3 वेळा कर्जमाफी देऊन, अमकं देऊन धमकं देऊ, पीक विमा सारखी 1 रुपयात पीक विमा। शेतकऱ्यांना काही पाप केलं का? तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 देऊन राहिले। शेतकरी तो तुमचा जवाई आहे, आणि शेतकरी जवाई असून पोट्टे भाचे लंग हिंडून राहिले, ते बेरोजगार आहे, बेरोजगारीचा दर वाढून गेला आणि शेतकऱ्याला मालाचे भाव भेटून नाही राहिले। आमचं म्हणणं आहे का या सोयाबीनवर येलो मोजॅक आला आहे, जिकडं तिकडं पूरग्रस्त परिस्थिती आहे, आणि या महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, फंड जाहीर करावा, आणि सोबतच शेतकऱ्याची कर्जमाफी द्यावी। आणि कापसावर आणि सोयाबीनवर जे मागच्या वर्षी मोदीनं 12,000 सोयाबीनचे रेट गेले होते, तर 12 लाख टन सोयाबीनची ढेप बोलावली होती। सांगा, सोयाबीनचे रेट 4,000वर आले होते। हे सरकार असंच करते शेतकऱ्या, दिवाळीच्या तोंडाले त्याच्या म्हणजे त्याच्या पोराले 2 कपडे चांगले घेता येईल, तर असं मोदीले ह्या देवाभाऊच्या सरकारला अजिबात वाटत नाही। महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडतोय, गावाकडे काय परिस्थिती तुमची? भयंकर परिस्थिती आहे आमच्या इथं। आता मी आलो त्याच्या 3 दिवस अगोदरपासून धुवाधार पाऊस आहे, नद्याले पूर आहे, आणि पाणी एवढा झाला का शेतात पाणी आता शेत पिऊच शकत नाही। ते पूर्ण नद्या नाल्यानं खूप लोंढे वाहत आहे, आणि पूर्ण पीक हे आता इकडलं सोयाबीन घेतलं मी, आमच्या इकडलं सोयाबीन पूर्ण येलो आला आहे। लंपी आजाराचा मोठा प्रादुर्भाव आहे, जनावर मरतायत, मागच्या 2-3 महिन्यापासून मोठा प्रादुर्भाव। यावर्षी पाऊसच प्रचंड झाला, खूप पाऊस झाला, अति पावसामुळे सगळीकडं पूर्ण महाराष्ट्रात पिकाचे नुकसान आहे। इकडं द्राक्षाचं प्रचंड नुकसान आहे नाशिकमध्ये। आपण पाहतोय कराळे सर या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कराळे सरांना वेगवेगळे जे फळभाज्या आहेत ते घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। सोयाबीन त्यांच्या हातात आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी करत आता कराळे सर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। हळूहळू या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, आणि आंदोलनाला काही क्षणांमध्ये आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जायला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आंदोलनाच्या निमित्तानं सरकारकडे वेगवेगळ्या विषयांसंदर्भामध्ये जे प्रश्न आहेत ते घेऊन आज हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक शेतकरी देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। कॅमेरामॅन अनिल सनकरे सह निलेश बुदावले, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।